हे बघा, आपण आज करत आहोत मसूर भात. कसा करायचा आहे बघायचा आहे ना, तर चला अश्विनीच चॅनलला जाऊया आणि आपण बनवूया मसूर भात. नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बघत आहोत मसूर भात. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्या. मसूर घेतले आहेत. हे मसूर 1 वाटी घेतले आहेत, भिजवून घेतले आहेत. छोटी 1 वाटी आहे. 1.5 वाटी तांदूळ घेतले आहे, आमटीचे 1.5 वाटी. 1 छोटा कांदा, छोटा टोमॅटो, मिरची, आलं, लसूणाची पेस्ट घेतली आहे. लिंबू अर्ध, कडीलिंब, तेल आणि फोडणीचं साहित्य मी इथे ठेवलेलं नाही आहे. चला आता आपण फोडणी करूया आणि मसूर भात करायला घेऊया. हे मसूर दिसत आहेत. हे छोटी 1 वाटी मसूर घेतले आहेत. रात्री पाण्यात भिजवून ठेवलेले होते. आता ह्याच्यावरचं पाणी काढलेलं आहे आणि हे बासमती तांदूळ जे घेतलेत ते धुवून ठेवलेले आहेत. त्याच्यावर पाणी ठेवलेलं नाही आहे, पाणी निथळून ठेवलेले आहेत आणि हे 10 ते 15 मिनटं असे ठेवलेले आहेत. आता आपण करूया मसूर भात. दोन्ही एकत्रच आपल्याला फोडणीला घालायचं आहे आणि बनवायचं आहे मसूर भात. आपण तेल तापवून घेतलेलं आहे. तेल 2 पळ्या घातलेलं आहे. फोडणीसारखी फोडणी करायची. मी ह्याच्यात तुम्हाला मसाले दाखवले नाही आहेत. आता ते आपण जेव्हा भाताला मसाले घालणार तेव्हा आपण बघायचे आहेत. फोडणीसारखी फोडणी केलेली आहे. याच्यात हळद घातली तरी चालते, नाही घातली तरी पण चालते, पण मी हळद आत्ता घालणार आहे. आपला हा खरडा केलेला आहे लसूण, मिरची, आलं, तो घालून घेतला आहे. असा खरडा केला की फ्रीजरमध्ये 8 ते 10 दिवस छान राहतो. फक्त 8 ते 10 दिवसच राहतो बरं का, जास्ती राहत नाही. हे पहा, आपण याच्यात कांदा घालून घेऊया, टोमॅटो घालून घेऊया. गॅस मोठा करायचा आहे. वारा सुटला आहे. गॅस त्याला बरोबर कढईला लागत नाही आहे, फ्लेम त्याची हलते आहे. असं दे, तरी आपला व्हिडिओ बनणार आहे. आता ह्याच्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा मऊ होईल, टॅमॅटोही व्यवस्थित शिजेल. मीठ पण मी साहित्यात ठेवलेलं नव्हतं. मीठ आणि मसाले हे फक्त साहित्यात राहिलं होतं ठेवायचं, पण आता ते तुम्हाला मी दाखवणार आहे. खाट उडलेला आहे. आपला कांदा टोमॅटो झाला आहे. आता हे मसूर घालून द्यायचं आहे. पाणी गरम करायचं आहे. ह्याला पाणी गरम घालायचं आहे. पाणी गरम करायला मी ठेवलेलं आहे बाजूला. आता तांदूळ घालून देऊया. गॅस आता बारीक ठेवायचा आहे, कारण आपल्याला ह्याच्यात अजून मसाले पण घालायचे. गरम मसाला आणि धना जिरा पावडर, किंवा तुम्ही किचन किंग मसाला पण ह्याला घालू शकता. हे पहा, आपण गॅस बारीक ठेवलेला आहे. आता तांदूळ, मसूर, कांदा, टोमॅटो, आपला खरडा, कडीलिंब, हे बघा सगळं एकत्र फ्राय केलेलं आहे. आता आपण ह्याच्यात थोडासा ओला नारळ घालून घ्यायचा आहे. ओला नारळ वरून पण घालायचा आहे, पण भातात का घालायचा, तर तो भात टिकण्यासाठी. आता भात हा आपला टिकणार आहे, हवा एवढी गरम नाही आहे, पण जेव्हा उन्हाळ्यात हा भात करता तेव्हा ह्याच्यातच नारळ घालायचा. नारळ जर परतला गेला तर आपला पदार्थ जास्त काळ टिकतो, बाहेरसुद्धा फ्रीजशिवाय. आता हे जर मी भात उन्हाळ्यात केला असता तर हा नारळ मी फोडणीत घातला असता. उन्हाळ्यात जेव्हा पदार्थ करता तेव्हा ओला नारळ वरून घालण्यापेक्षा फोडणीत घालून बघा, आणि मग पदार्थ किती टिकतो तेही पाहू शकता.
आता ह्याच्यात मी तुम्हाला मसाले दाखवले नाही आहेत बघा. धना जिरा पावडर, किचन किंग मसाला आणि गरम मसाला, मध्ये मीठ ठेवलेलं आहे. हे सर्व आता मी ह्याच्यात घालून घेतलं आहे. आपण ह्याच्यावर आता लिंबू पिळून घेऊया. आता उन्हाळ्यात जर हा भात करत असाल तर लिंबू पिळू नका. लिंबू फक्त भात जेव्हा तुम्ही खाणार तेव्हा आपापलं पिळून घ्या, कारण लिंबू पिळलं तर हा भात राहणार नाही. जरी नारळ फोडणीत घातला तरीसुद्धा लिंबू वरून पिळणार तर हा भात आपला लवकर खराब होईल. हे बघा, असं हे कोरडं झालं पाहिजे मिश्रण. हे जे आपण एकत्र सर्व भाजलं की नाही, हे असं कोरडं झालं पाहिजे. आता आपण ह्याच्यात गरम पाणी घालूया. आपण ह्याच्यात गरम पाणी सोडून द्यायचं आहे. आता गॅस मोठा करूया. पाणी आटलं की झाकण ठेवूया की आपला झाला मसूर भात. आता ह्याच्यात कांदा टोमॅटो तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर नुसता मसूर आणि तांदूळ ह्याच्यावरही हा मसूर भात झकास होतो. हे पहा, आपला भात तयार होत आलेला आहे. हे पाणी पूर्णपणे आटलं की आपण झाकण ठेवायचे. 10 मिनटं मस्त वाफ आणायची की आपला भात तयार होईल. आता या भातामध्ये बघा, मसूर आणि तांदूळ असं एकत्र करून जरी तुम्ही भात केला तरी चालेल. कांदा टोमॅटो नाही घातला तरी चालेल. आणि हळद, स्वरा खाणार नाही म्हणून मी हळद घातली नाही, तर या भाताला खरी हळद घालायची नाही, म्हणजे तो रंगीत भात छान दिसतो. चला तर मग आता हे पाणी आटायची वाट बघूया. 10 मिनटं झाकण ठेवूया की आपला भात तयार होईल. हे पहा मंडळी, आपल्या भातातलं पाणी सगळं आटलेलं आहे. पण आता ह्याच्यामध्ये आधी तूप घालून घेऊया. आपण साजूक तूप घातलेलं आहे. हा भात जरी तुपात केला तरीही सुंदर लागतो. आता मी तेलात केला आहे आणि वरून तूप सोडलं आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. गॅस बारीक केलेला आहे. आता हे झाकण 10 मिनटं ठेवायचं आहे. हे पहा मंडळी, आता आपण झाकण काढून घेऊया. आपला भात तयार झालेला आहे. आता ह्या भातामध्ये मात्र वाफेचं पाणी पडू द्यायचं नाही, एवढं एक ध्यान द्या. कारण आपला पदार्थ पूर्ण झाल्यावर भातामध्ये जर कुठलाही पदार्थ असू दे, भात, आमटी, भाजी, त्याच्यावर जर वाफेचं पाणी पडलं तर पदार्थ लवकर खराब होऊ शकतो. आपण याच्यात परत कोथिंबीर घालून द्यायची आहे. थोडासा नारळ घालून द्यायचा आहे. हे पहा, मसूर भात तयार झालेला आहे. चला मंडळी, भरपूर पाऊस पडतो आहे. आपला मसूर भात तयार झाला आहे. गरम गरम मसूर भात खायला या. दही ठेवलं आहे. फक्त हे दही मी आता फोडलं नाही आहे, कारण फोडलं दही की दह्याला पाणी सुटतं. जेव्हा खायला घेणार तेव्हा मी ते दही फोडणार आहे. आता या मसूर भाताबरोबर फोडणीची मिरची ठेवली आहे. आज लोणचं ठेवलं नाही आहे. लिंबू घातलेलं आहे म्हणून लिंबू ठेवला नाही आहे. तुम्ही जर लिंबू घातलं नाही तर लिंबाची फोड ठेवा. अशा पद्धतीने हा मसूर भात जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन आहेत त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय. एक गोष्ट सांगायची म्हणजे या मसूर भातात मी हळद घातली आहे, पण तुम्ही शक्यतो हळद न घालता हा भात करा. बघा, दिसायला आपल्या डोळ्यांना हा भात खूप सुंदर दिसतो. आता स्वरा हा भात हळद न घालता खाणार नाही म्हणून मी हळद घातली आहे. चला तर मग असा भात एकदा तरी अवश्य करून पहा.